हॅलो, हॅलो. आमदार सरोजताई आहे रे बोलता ना ताई? हो, बोलते दादा. ताई नमस्कार, मी रमेश पाटील बोलतो छत्रपती संभाजीनगरमधून. ताई हा, बोला दादा. काय विषय माहिती का ताई, तुमच्या तिथे नाशिकमध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये बघा एक हा. झोपडपट्टी तोडण्यात आलेली आहे आणि ती जागा कोणत्याही कंपनीला देण्यात आलेली आहे मॅडम. ताई नाही नाही, विषय तसा नाही येतो. मग ती गायरान जमीन आहे, शासनाची हो. जमीन आहे ती. अच्छा. तर त्याच्यावर गव्हर्नमेंटनी मग MIDCचं अप्रुव्हल दिलेलं आहे. हं, तर त्याचं मी ऑलरेडी सीएम साहेबांना आता मंगळवारी भेटून आले. हं. त्यांनी ACS महानगरपालिकेच्या संदर्भातलं याचा अहवाल पटकन द्या म्हणून रिमार्क्स पण झाले नाही पण साहेबांचा. ताई ऐका ना आणि मी ते- ऐका मंगळवारी मी परत एकदा जाऊन ACS साहेबांना भेटून याच्यामध्ये MIDCला अधिकार नाही की त्याच्यातून 5 एकर जागा शासनाला परत द्यावी, ती शासनालाच अधिकार आहे. अच्छा. म्हणजे विषय फिरून फारून पुन्हा तो शासनाकडेच जाणार आहे. तर मग आपण त्यांच्याकडे जर पाठपुरावा केला तर ही गोल गोल फिरण्याची प्रोसिजर थांबून जाईल दादा. नाही पण माझं काय म्हणणं आहे, ते गोरगरीब लोकांचं कसं, ज्यांचे घरदार तुटले, आता ते गोरगरीब दलित वर्गातले लोक आहे, मागास लोक आहे सगळे तिथं. काही तिथं काही हो, स्टँडर्ड, हो. काही तिथं मारवाडी, गुजराती, जैन, आहे ना दादा, गुजराती मला नाही ना. माहिती आहे सगळा स्लम लोक तर ते ताई ते बघा, ते तुमचं मतदान आहे. जे गरीब आहे, श्रीमंत लोक मतदान करत नाही. तर आपलं जे कर्तव्य आहे ताई, पहिले त्यांच्यासाठी काय करणार तुम्ही म्हणून आता? मी त्यांच्यासाठी रमेश दादा तुमच्या अनेक रेकॉर्डिंग ऐकले मी तुमची रेकॉर्डिंग, माझी रेकॉर्डिंग चालू आहे, मला माहिती नाही आहे. तो ताई पण 100%. मी माझं तेच सांगते की माझं काम मतदारसंघातलं बघितल्यानंतर मी गोरगरिबांची शेतकऱ्यांचीच आमदार आहे. हो. त्यांच्या जीवावर मी आमदार आहे. मी तेच बरोबर. सांगते की अगोदर त्या लोकांना जाऊन नुसतं तिथे भाषण ठोकून येण्यापेक्षा काहीतरी बेस हातामध्ये घेऊन जाऊन त्यांना भेटणार म्हणजे आहे. 100% तुम्ही न्याय देणार ना? हा? न्याय देणार ना तुम्ही त्या गोरगरिबांना? ते सीएम साहेब ठरवतील. नाही पण कारण तुम्ही ती तुम्ही जागा आवाज तर उचलणार ना ती कमीत कमी. जागा शासनाची आहे. अच्छा. मला ऑलरेडी मी त्या पत्राच्या माध्यमातून आणि तोंडी सीएम साहेबांची माझी त्याच्यावर 10 मिनिटं चर्चा झाली आणि त्यांनी माझं सगळं ऐकून घेतलेलं आहे. बरोबर. आणि त्यांनी ACS म्हणजे अपर मुख्य सचिव हं. नगर विकास विभाग यांना ते पत्र देऊन रिमार्क केलेला आहे. आता मी पुन्हा मंगळवारी हं. पुन्हा ACS कडे स्वतः जाणार आणि संपूर्ण वस्तुस्थिती तिथे सांगून त्यांना लवकरात लवकर हा निर्णय, शेवटी कसं आहे की तिथे जाऊन भाषण करणं खूप सोपं नाही आहे. बरोबर ताई, भाषण नका पण करू, त्यांना न्याय द्या बस, एवढंच माझी विनंती लोकांना तुम्हाला. योग्य ते मुळापासून त्यांचा प्रश्न सुटला पाहिजे. हो. आज इकडे बसवायचं, उद्या तिथून उठवतील, परवा तिकडे बसवायचं असं नाही पण त्यांना असं काय करायचं, त्यांना जर एखादी जागा असेल ना, पुन्हा एखादं गायरान असेल किंवा ऐका ना, ती देऊ शकतात. अगर गव्हर्नमेंटला विचार केला ना फडणवीस साहेबांनी तर ते पण देऊ शकतात. तर त्यांना तुम्ही विनंती करा आणि ते दिलं तर खूपच चांगलं आहे. ठीक आहे. आणि मला वाटतं तुम्ही माझी बहिणीच आहे, माझ्या हो, ताई आहे, तर म्हणून मला असं वाटतं तुम्ही न्याय देणार 100% असं आशा आहे. करते मी प्रयत्न, माझे सुरूच आहेत. बरोबर. पण शेवटी काही प्रोसिजर फॉलो करायला जितका वेळ लागतो आणि मी ते रेकॉर्डिंग लागतोच करतो, तुम्ही फार हिंमतवाले आहे. मी रेकॉर्डिंग करतो, तुम्ही माझ्याशी बोलताय, तुमची हिमतीची दाद आहे. बिलकुल काही अडचण नाही. आणि मी बघा, तुम्ही न्याय दिला तर आम्ही तुमच्या शेवटी. दादा मला एक सांगा की त्या लोकांच्या जीवावरच मी आमदार झालेली, त्यांच्या कामं मी नाही करणार तर कोण करणार? 100% त्यांना न्याय घेऊन विषय देता असा आहे की उद्या तिथे जाऊन फक्त त्यांची अवस्था बघून तिथे तेच सांगते मी, माझं काम करायची पद्धत वेगळी आहे. आधी मी प्रश्नाला हात घातला, त्याचं काहीतरी कॉन्क्रीट आन्सर घेऊन त्यांच्याकडे जाणार ना मी. अच्छा ठीक आहे ताई, 100%. हे प्रोसिजर मी करते आहे, थोडा धीर ठेवा. ठीक आहे ना, कारण त्यांना खरा धीर मिळेल. कुठं पण द्या पण त्यांची घराची व्यवस्था करून द्या. ठीक आहे. ओके.